खूप बरं वाटतं ठाण्यामध्ये येऊन. सर्वप्रथम तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप आभार मानतो तुमचे. आणि पोपटचा राजाने 9 तास लावले त्याबद्दल आम्हाला तर सगळ्यात जास्त तुमच्यापेक्षा आम्हाला आनंद झाला. बिकॉज जसं सर मागाशी बोलत होते की एक टाइमला आम्ही कॉम्पिटिटर होतो. कॉम्पिटिटर सर असं वाटतं की आपण नेहमी आपल्या समोरच्या टीमला हरवावं. बट नंतर एवढं रिलेशन वाढत गेलं की असं वाटतं की जर थर लागाय तर पोपटच्या राजानेच लागावे असं आम्हाला वाटत होतं. जेव्हा आम्हाला कळलं थंडीच्या दिवशी की पोपटचा राजाने 9 लावले, लिटरली आमच्या बसमध्ये पण पोपटचा राजाचंच गाणं वाजत होतं. खूप बरं वाटलं. तो तर फक्त एक गेम आहे जो आपण खेळतोय, पण जे रिलेशन आहेत जे आपण मेंटेन ठेवलेत असेच आपण पुढे एकत्र राहूया, एकमेकांना सपोर्ट करूया. आणि मी पण देवाच्या चरणी अशीच प्रार्थना करेन की पोपटच्या राजाचे पण पुढच्या अशी 10 तर लागावे. खूप दिवसापासून सर इच्छा होती इकडे याची ग्राउंडवरती, बट काही कारणामुळे जमत नव्हतं. बट आज माझी इच्छा पूर्ण झाली. मी चारी साईडला बघतोय, तेच इमॅजिन करतोय की 2 एकाने 8 तर आणि सगळ्या गोष्टी. गेल्या वर्षी 1 एकाने 7 तर, या सगळ्या गोष्टी सर मी इमॅजिन करतोय. हंडी म्हटली तर खेळाडू त्याला सगळीकडे तर दिसत असतात. बस बाकी काय. थँक्यू सो मच इकडे बोलत जातं.